12वी एक परीक्षा, पण अनेक घरांमध्ये ती फक्त गुणांची चाचणी नसते, ती बनते पालकांच्या स्वप्नांची, मुलांच्या अस्तित्वाची आणि कधीकधी त्यांच्या शेवटची. नेलकरंजी गावात राहणारी साधना भोसले, एक 17 वर्षीय मुलगी, जिला डॉक्टर व्हायचं होतं. 10वीत तिने 92% अधिक गुण मिळवले आणि आता 12वीला ती वैद्यकीय प्रवेश परीक्षेच्या तयारीत होती. तिचे वडील धोंडीराम भोसले, गावातले शिक्षक, शिक्षणाची किंमत जाणणारे, पण अपेक्षांचं ओझं ओळखणं विसरलेले. एका सराव परीक्षेत साधनाला अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाले. यावरून घरी वाद झाला. शिक्षक बाप धोंडीराम चिडले आणि एका क्षणी, रागाच्या भरात, त्यांनी एका लाकडी खुंट्याने साधनाला मारहाण केली. डोक्यावर गंभीर इजा झाली. आई रडत, घाबरत तिला हॉस्पिटलला घेऊन गेली, पण फार उशीर झाला होता. शवविच्छेदन अहवालाने सत्य समोर आणलं. वडील, जे शाळेत विद्यार्थ्यांना शिकवत होते, त्यांच्याच मुलीचा मृत्यू त्यांच्या हातून झाला होता. पोलिसांनी त्यांना अटक केली आणि एका आईला आपल्या पतीविरोधात तक्रार देण्याची वेळ आली. मित्रांनो, हा केवळ एक गुन्हा नाही, ही एक चेतावणी आहे. आपण मुलांच्या यशातच आपली प्रतिष्ठा शोधतो, आपली अपूर्ण स्वप्न त्यांच्यावर लादतो आणि जेव्हा त्यांना अपयश येतं, तेव्हा आपण प्रेमाऐवजी राग दाखवतो. पण कधी विचार केलात का, त्या एका अपयशामुळे मुलं डिप्रेशनमध्ये जातात. कोणालाही सांगू न शकल्यामुळे ते आत्मविश्वास गमावतात. ते त्यांच्या मनातील घालमेलीच्या काजळात अडकतात आणि कधीकधी मार्गच संपतो. आज साधना नाही, पण तिची गोष्ट प्रत्येक पालकाला विचार करायला लावेल की आपलं प्रेम किती आहे आणि आपली अपेक्षा किती. आपल्या मुलांसोबत संवाद ठेवा. त्यांना तुमच्या स्वप्नांचं वजन नको, तुमचं पाठबळ हवं असतं. त्यांचं ऐका. फक्त गुण नाही, त्यांचं मनही समजा. आणि आठवा, अपयश म्हणजे शेवट नाही, गुपित सत्य. अशाच वास्तवातील घटनांवर आधारित मन हेलावणाऱ्या स्टोरीज पाहण्यासाठी सबस्क्राईब करा, लाईक करा आणि तुमच्या मुलांच्या भविष्याच्या सुरक्षिततेसाठी हा व्हिडिओ शेअर करा.